नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण कच्च्या साबुदाण्यापासून 2 वर्ष टिकणारा मस्त असा उपवासाचा नायलॉन साबुदाणा ही रेसिपी पाहणार आहोत। अगदी घरच्या घरी आपण खिचडी जो बनवतो त्या साबुदाण्यापासून मस्त अशी कुरकुरीत ही रेसिपी बनवणार आहोत। तर आपण विकत नायलॉनचा साबुदाणा आणतो, ते चांगल्या प्रकारे तळला जात नाही, आतमध्ये कच्चा तसाच राहतो। त्यामुळे आपण घरच्या आपल्या कच्च्या साबुदाण्यापासून नायलॉन साबुदाणा तोही 2 वर्ष आपण टिकू शकतो असा बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। अशा पद्धतीने बघा किती मस्त असा खुसखुशीत आपला हा उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे। त्यासाठी रेसिपी सुरू करूया। तर इथं मी घेतलेला आहे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। आपण जसं खिचडीला साबुदाणा भिजवतो त्या पद्धतीनेच आपण हे भिजवायचं आहे आणि सुट्ट एकदम असं रात्री भिजवून ठेवायचं आहे आणि सकाळी अशा पद्धतीने छान आपला साबुदाणा भिजून तयार होतो। अगदी झटपट कोणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे। तर एखादी चाळणी मी इथं पुरणाची चाळणी घेतलेली आहे। तुम्ही वडे उकडायची चाळणी किंवा आपल्या पिठाची चाळणी सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने बघा चाळणीमध्ये आपल्याला पसरट छान असं मोकळं हे टाकून घ्यायचं आहे सगळीकडून, जेणेकरून ते वाफवायचं आहे आपल्याला। तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण असं हे साबुदाणे चाळणीमध्ये वाफवायला अशा पद्धतीने पसरट स्वरूपात सगळीकडे टाकून घेते, जेणेकरून चांगली वाफ होईल आणि हे साबुदाणा जास्त प्रमाणात एका जागी जर टाकला तो एकमेकाला चिकटणार नाही। तर आता कढई ठेवू गॅसवर आणि त्यावर पाणी ठेवायचं। छान पाणी उकळलं की त्यावर आपल्याला हे चाळण ठेवून द्यायची। तर बघा अशा पद्धतीने पाणी उकळी आल्यावर आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची। तुम्ही ह्यामध्ये स्टँड किंवा अशाच पद्धतीने वर सुद्धा ठेवू शकता, पातेलं कढई काही घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने मी हे ठेवून वर झाकण लावून 2 मिनिटं अगदी 2-3 मिनिटात आपले हे साबुदाणे मस्त असे वाफवले जातात। तर बघा या पद्धतीने वाफ किती मस्त बघा चकाकी आलेली आहे, इतपत आपल्याला हे वाफवून घ्यायची आहे। तुम्ही म्हणणार हे एकमेकाला चिकटणार, हे कसं सुट्ट होणार? तर आता आपण एका मोठ्या परातीत थंड पाणी घेतलेलं आहे, एकदम थंड पाणी घ्यायचं आणि त्यावर ही चाळणी ठेवायची। जास्त जर पाणी नसेल तर मी वरतून थोडंसं अजून ग्लासने पाणी टाकून घेते, जेणेकरून लगेच सुटून येतं। तर बघा इतपत आपलं हे छान मोकळं तयार होतं आणि लगेच आपल्याला हे थंड पाण्यात टाकून घ्यायचं आहे। तर बघा अगदी मोकळं आपलं हे साबुदाणा तयार होतो। किती मस्त बघा हातात एकदम सुळसुळीत आपला हा साबुदाणा तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी संपूर्ण साबुदाणा शिजून घेते। अगदी मला 10 मिनिटं लागलेत एवढा साबुदाणा शिजून घ्यायला, जास्त काही वेळ लागत नाही आणि काही आपल्याला जास्त व्याप किंवा शिजवत बसायची गरज नाही आणि भांडे सुद्धा जास्त पडणार नाही मेन म्हणजे। तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मी काढून घेते। बघा लगेच सुटून आपला साबुदाणा एवढा मोकळा होतो आणि हे छान असं आपल्याला 2 मिनिटं ह्या थंड पाण्यात ठेवून अजून आपल्याला दुसऱ्या चाळणीत काढून घ्यायचं आहे। बघा छान अशा पद्धतीने शिजवायचं आहे, जेणेकरून छान आपला साबुदाणा फुलून येईल। तर त्याच चाळणीमध्ये हे मी आता काढून घेते, जेणेकरून एक्स्ट्राचं जेवढं पाणी आहे ते नितळून घ्यायचं आहे आणि पाणी नितळल्यावर थोडंसं ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून, तर तुम्ही ह्यामध्ये तुमच्या चवीनुसार जेवढं तुमची साबुदाण्याची क्वांटिटी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर पाणी नितळून झाल्यावर एखाद्या मस्त पॉलिथिन किंवा कपड्यावर कॉटनच्या तुम्ही हे अशा पद्धतीने मोकळं टाकायचं आहे, जेणेकरून एकमेकाला चिकटणार नाही। जर चिकटलं तरीही ते वाळल्यावर लगेच निघून येतं, तरीही तुम्ही अशा पद्धतीने मोकळं हे सगळीकडून साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। घरी सुद्धा फॅन खाली वाळू शकता, घरात सुद्धा किंवा उन्हात सुद्धा वाळू शकता। तर बघा मी इथं 2 दिवस, एका दिवशी वाळतं पण 2 दिवस छान असं कडकडीत हे साबुदाणा वाळून घेतलेला आहे। किती मोकळा बघा, किती मस्त काचेसारखा आपला हा नायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे। अगदी काचेसारखं हे दिसत आहे बघा, किती मस्त
नायलॉन साबुदाणा आपला तयार झालेला आहे। तर आता आपण हे तळून बघणार आहोत। अगदी टाकल्याबरोबर कढईभर फुलतो असा हा साबुदाणा, झटपट नायलॉन साबुदाणा तयार झालेला आहे। तर तुम्ही उपवासाला किंवा लहान मुलांना सुद्धा मधल्या वेळेस अशा पद्धतीचा हा झटपट साबुदाणा तयार करून देऊ शकता। बघा, अगदी 2च मिनिटात कढई फुलते, एवढं फुलतो की अगदी कच्चा सुद्धा राहत नाही, इतपत आपला हा घरच्या घरी कच्च्या साबुदाण्यापासून आपण नायलॉन साबुदाणा बनवलेला आहे। तर छानसं मी थोडंसं तुम्ही ह्यामध्ये बटाट्याचा कीस किंवा शेंगदाणे मिरची अशा पद्धतीने असा हा चिवडा बनवून ठेवू शकता। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अशा कच्च्या साबुदाण्यापासून नायलॉन साबुदाणा बनवून ठेवा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा। असेच उन्हाळी रेसिपी माझ्या चॅनलवर मी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा। माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।